दिनांक 19 मार्च 2026 वार गुरुवार, चैत्र शुक्ल प्रतिपदा. या दिवशी गुढीपाडवा असून या दिवशीच हिंदू नववर्षाचा आरंभ होतो. या दिवशी संवत्सर फल श्रवण करावे. तर पाहू आपण संवत्सर फल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. संवत्सर फलम जयती सिंदूरवदनो देवो यतपाद पंकज स्वर्ण आसरमणेरीव तमसा नाशिन्नाशयती विघ्नानाम. अर्थात प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहाचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपती खेटान ब्रह्मा विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम वक्षे सर्व कामार्थ सिद्धे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती हा विष्णू महेश्वर व श्री सद्गुरू यांना नमस्कार करून मी संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते या दिवशी घरोघर ध्वज तोरणे उभारावीत. मंगलस्नान अभ्यंगस्नान करून अन्नासह देवांची व गुरूंची पूजा करावी. घरातील स्त्रिया मुले यांना वस्त्र अलंकार भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. या दिवशी प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे व फुलांचे करून पुढील सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन विद्या आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह कडुनिंबाच्या पुष्पाचे व कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण किंचित कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिष्य यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषवून अन्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते वाद्ये पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून उपवास घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता चलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. वेदाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. एक श्लोक सांगतो. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम या शृणुयात घोगदलनम चायुर्यशः श्रीकरम. वेधा विष्णु हरो रविंदु मैजा सौम्यो गुरुर भार्गव बंधो अगुरु सशिखश्च शत्रुदलनम कुर्वन्तु सर्वे ग्रहा. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करो. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी ते भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख दारिद्र्य रहित होऊन आनंदाने धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र तुमच्या यशाची वाढ करो. मंगळ तुमच्या ऐश्वर्याची वाढ करो. बुध ही तुमच्या बुद्धीची वाढ करो. गुरु हा गौरवाची तर शुक्र हा कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते तर नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषांकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात.
श्रीमन रूपशालीवान वाहन शके 1948 पराभव नाम संवत्सरे राजा गुरु मंत्री ओमः कोशाधिप शुक्र मेधाधिप चंद्र पूर्व सस्याधिप गुरु सेना दुर्गयोर्धिप चंद्र छत्रधन क्षेत्राणामधिप गुरु रसाधिप शनि आज्ञाधिप चंद्र मध्य पश्चात धान्याधिप बुध निरशेष गुरु व्यापार फल खेटक प्रतापा नामधिप शनि व्यवहार वस्त्र काष्टा नामधिप चंद्र नगराधिप चंद्र सर्वेषां धिप गुरु इत्याधिप अदौ संवत्सर फल अग्रधान्यमधिकं जलमल्पं भूभृतां भवति युद्धमनल्पं त्याज्यनो गद वशागत धामा वत्सरो यदि पराभव नामा. अर्थात या पराभव नाम संवत्सरामध्ये पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे देखील वाढतील. आता आपण प्रत्येकाचे फल पाहू. त्यात राजाचे फल हे सौराष्ट्र म्हणजे काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी मिळेल. तर प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरात मध्ये, तर आंध्र प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश, राजस्थान यामधील भूभाग. अर्धशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीर मध्ये, तर निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्र मध्ये. या संवत्सराचा राजा गुरु पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ, दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर, रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेधाधिप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. उत्पत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोकर, लोखंड यासारख्या वस्तू महाग होतील. रवीचा स्वामी बुध असल्यामुळे गहू, मूग, भात, दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन पदार्थ पुष्प. सूर्याचा आर्द्रा प्रवेश निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 होणार आहे. म्हणजे सूर्य आर्द्रा या नक्षत्रात दिवशी प्रवेश केले. त्याचे फळ धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांचा आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 अडक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील.
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वृद्धी होते. नक्षत्राच्या श्रवणाने आतक जाते. योगाच्या श्रवणाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने किंचित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सराच्या आरंभाच्या दिवशी भक्तीने श्रवण करतील, वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फल संपूर्ण. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. हे संवत्सर फल आपण दाते पंचांगातून घेतलेले आहे. संदर्भ सर्व दाते पंचांगाचा आहे. येणारा पराभव नाम संवत्सर आपल्याला सुख, शांती, आयुष्य, आरोग्य देऊन जावो व गुढीपाडव्याच्या देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.